जर तुम्हाला एक 2 मार्काला प्रश्न विचारला, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन अँड स्टेट द ईच टर्म इन दॅट कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन तुम्हाला स्टेट करायचं, लिहायचं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जी टर्म आहे आलेली तिचं मिनिंग आणि त्याचं युनिट लिहायचं आहे. हे तुम्हाला 2 मार्कला विचारू शकतात. तर कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन काय आहे? PV इज इक्वल टू MRT. बरोबर, PV इज इक्वल टू MRT. या ठिकाणी P जो आहे तो असणार आहे प्रेशर. P काय आहे? प्रेशर ऑफ द गॅस. आणि तो कशामध्ये असेल? इन न्यूटन पर mm स्क्वेअर. तो असेल न्यूटन पर mm स्क्वेअर. समजतंय? न्यूटन पर mm स्क्वेअर. या ठिकाणी V जो आहे तो असेल व्हॉल्यूम. समजतंय? तो व्हॉल्यूम असेल गॅसचा, जो आपण घेणार आहोत मीटर क्यूब मध्ये. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस इन मीटर क्यूब. त्यानंतर पुढची जी टर्म आहे ह्या इक्वेशन मध्ये ती आहे m, स्मॉल m. हे जे लेटर आहे ते इंडिकेट करतं मास ऑफ गॅस. म्हणजे तो जो गॅस आपण घेतलेला आहे त्याचं मास असेल ते असणार आहे m, आणि ते देखील आपण kg मध्ये घेतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढे असणार आहे R. पुढची टर्म आहे R. R ला आपण काय म्हणतो? तो जो कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट. R ला आपण काय म्हणतो? कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट. समजतंय? म्हणजे R चं मीनिंग आहे कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट. म्हणजे आपण लिहू शकतो R इज इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट. आणि तो कशामध्ये असणार आहे? किलोजूल पर kg केल्विन. हे त्याचं युनिट आहे. तुम्हाला फ्रिक्वेंटली विचारला गेलेला प्रश्न जो आहे त्यामध्ये तुम्हाला हा जो R आहे कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट, त्याचं तुम्हाला फ्रिक्वेंटली इक्वेशन विचारलेलं आहे. समजतंय? त्याचं तुम्हाला इक्वेशन विचारलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट असेल T. तर या ठिकाणी T म्हणजे काय? ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ गॅस. दिसतंय? या ठिकाणी तिसरी जी उरलेली टर्म आहे ती असेल T. T म्हणजे काय? की जो गॅस आपण घेतलेला आहे त्याचं जे ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे ते म्हणजे हा T असणार आहे. तर ह्या Tचं जे युनिट आहे ते आपण तो T घेणार आहोत केल्विन मध्ये. ओके, समजतंय? म्हणजे हे होतं कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन आणि त्यामध्ये असणाऱ्या टर्म्स, वेगवेगळ्या टर्म्स आणि त्याचं युनिट. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत आयडल गॅस प्रोसेसेस. नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे आयडल गॅस प्रोसेसेस. ज्या काही आयडल गॅस वरती होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही प्रोसेस असतात त्यामध्ये आपण पहिली प्रोसेस घेऊयात, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. ह्या प्रोसेसला आपण आयसोकोरिक प्रोसेस देखील म्हणतो. ह्या प्रोसेसला दुसरं नाव आहे आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे ही जी आयसोकोरिक प्रोसेस आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो? कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. त्या नावातच सगळं काही दिलेलं आहे. कॉन्स्टंट काय आहे? व्हॉल्यूम आहे. म्हणजे गॅसवरती प्रोसेस घडत असताना जर त्या गॅसचा व्हॉल्यूम, समजतंय? गॅसचा व्हॉल्यूम जर आपण कॉन्स्टंट ठेवत असो किंवा कॉन्स्टंट राहत असेल तर ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो
कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, किंवा त्या प्रोसेसला आपण म्हणतो आयसोकोरिक प्रोसेस. खूप सोपं आहे. म्हणजेच या ठिकाणी जी प्रोसेस घडत आहे आयडियल गॅसवरती, ती प्रोसेस घडत असताना जर त्या आयडियल गॅसचा जो काही व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम जर आपण कॉन्स्टंट ठेवत असाल किंवा तो व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट राहत असेल ती प्रोसेस घडताना, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हणतो. समजतंय? जर ह्याची डेफिनेशन करायची म्हणली तर तुम्ही डेफिनेशन सुद्धा लिहू शकता. द प्रोसेस इन विच द व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस रिमेन्स कॉन्स्टंट और मेंटेन कॉन्स्टंट, then this process is called as constant volume process. खूप सोपं आहे. द प्रोसेस, परत एकदा सांगतो मी डेफिनेशन, जर करायची ठरली कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसची किंवा आयसोकोरिक प्रोसेसची, तर आपण काय म्हणू शकतो, द प्रोसेस इन विच, म्हणजे प्रोसेस की ज्याच्यामध्ये, द प्रोसेस इन विच the volume of ideal gas remain constant, then this process is called as constant volume process. समजलं? एकदम सोपीशी डेफिनेशन आहे की आयडियल गॅसवरती प्रोसेस जी काही घडत असते ती प्रोसेस घडत असताना जर त्या आयडियल गॅसचा व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट राहत असेल, म्हणजेच तो आयडियल गॅसचा जो काही व्हॉल्यूम आहे तो स्थिर राहत असेल, तो बदलत नसेल, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो तो व्हॉल्यूम चेंज होत नसेल, म्हणजेच तो त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो कॉन्स्टंट मेंटेन होत आहे, म्हणजे तो स्थिर राहत आहे. मग ती जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, किंवा त्याला आपण म्हणतो आयसोकोरिक प्रोसेस. ओके, तुम्हाला याची डेफिनेशन समजली? त्यानंतर आपण ही या ठिकाणी एक आयसोकोरिक प्रोसेस कन्सिडर करणार आहोत. आपण एक गॅस घेणार आहोत, त्या गॅसला आपण हीट करणार आहोत, हीट एनर्जी सप्लाय करणार आहोत, म्हणजे तो गॅस आपण तापवणार आहोत. तर जर आपण एक एनक्लोज व्हेसल घेतलं, एक एनक्लोज म्हणजे एक बंदिस्त, एक बंद असणार एक व्हेसल म्हणजे डब्बा जर आपण घेतला आणि त्या व्हेसलमध्ये आपण आयडियल गॅस हा भरलेला असेल आणि त्या आयडियल गॅसला जर आपण तापवलं, मग तापवण्यासाठी आपण त्या आयडियल गॅसला जर हीट एनर्जी जर दिली, तर त्या ठिकाणी त्या आयडियल गॅसचं टेम्परेचर तसंच त्या आयडियल गॅसचा प्रेशर हा काय होईल, इन्क्रीज होईल, तो वाढणार आहे. आणि ते जे क्लोज व्हेसल आहे ज्यामध्ये आयडियल गॅस भरलेला आहे त्या क्लोज व्हेसलचा व्हॉल्यूम हा बदलत नसेल, म्हणजे तो चेंज होतच नाही. समजतंय? म्हणजे त्या जो व्हेसल आहे त्या व्हेसलमध्ये आपण आयडियल गॅस भरलेला आहे, ते जे भांड आहे ज्याच्यामध्ये आपण आयडियल गॅस भरलेला आहे त्याचं जर व्हॉल्यूम जर आपण स्थिर ठेवलं तर त्या आयडियल गॅसचं व्हॉल्यूम देखील काय राहील, कॉन्स्टंट राहील, म्हणजेच ते चेंज होणार नाही. म्हणजे देयर इज नो चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस. समजतंय? मग तो जर त्या आयडियल गॅसचा व्हॉल्यूम जर बदलत नसेल, याचा अर्थ त्या आयडियल गॅसवरती वर्क डन सुद्धा घडणार नाही. समजतंय? म्हणजे आपण म्हणू शकता देअरफॉर देअर इज नो वर्क इज डन ऑन आयडियल गॅस, म्हणजे त्या आयडियल गॅसवरती कसल्याही प्रकारचं वर्क डन घडणार नाही जर त्याचा व्हॉल्यूम बदलत नसेल तर. समजतंय? व्हॉल्यूम बदलला तर आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी काहीतरी वर्क डन होत आहे, पण त्या ठिकाणी जर आयडियल गॅसचा
व्हॉल्यूम हा बदलत नसेल तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी त्या गॅसवरती कसल्याही प्रकारचं वर्क किंवा कार्य हे कसल्याही प्रकारचं कार्य किंवा वर्क हे घडत नाही। मग त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की त्या आयडियल गॅसला मी जेवढी काही हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे जेणेकरून तो आयडियल गॅस काय होईल तापेल किंवा गरम होईल किंवा त्याचं हीटेड होईल तो। मग तो आयडियल गॅसला जेवढी काही एनर्जी मी सप्लाय केली हीट एनर्जी जी काही मी सप्लाय केलेली आहे ती हीट एनर्जी काय होईल त्या आयडियल गॅसमध्ये स्टोअर होईल। म्हणजे आपण काय म्हणू शकतो ऑल हीट सप्लाय टू दॅट आयडियल गॅस इज स्टोअर। त्या आयडियल गॅसला जेवढी काही मी हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे ती सर्वच्या सर्व हीट एनर्जी त्या आयडियल गॅसमध्ये काय होईल स्टोअर होईल। आणि ती जी स्टोअर एनर्जी असेल स्टोअर झालेली एनर्जी असेल त्याला आपण काय म्हणतो इंटरनल एनर्जी। त्याला आपण काय म्हणतो इंटरनल एनर्जी। म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो की जी ऑल हीट एनर्जी सप्लाय टू द आयडियल गॅस इज स्टोअर विथिन दॅट गॅस इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी। म्हणजे ती जी काही आपण सर्वच्या सर्व हीट एनर्जी त्या आयडियल गॅसला दिलेली आहे ती सर्वच्या सर्व एनर्जी त्या आयडियल गॅसमध्ये स्टोअर होणार आहे आणि ती स्टोअर कोणत्या रूपामध्ये होणार आहे तर इंटरनल एनर्जीच्या रूपामध्ये त्या आयडियल गॅसमध्ये ती स्टोअर होणार आहे। ओके समजतं या ठिकाणी। ओके वाटलं तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दाखवतो। दिसतंय म्हणजे या ठिकाणी मी काय घेतलेलं आहे एक एनक्लोज व्हेसल घेतलेला आहे। एनक्लोज व्हेसल एनक्लोज म्हणजे पूर्णपणे बंद आहे ते त्यामुळे त्याला मी म्हणतो एनक्लोज व्हेसल। समजतंय या ठिकाणी मी काय घेतलेलं आहे एक एनक्लोज व्हेसल घेतलेला आहे। समजतंय मी या ठिकाणी काय घेतलेलं आहे एनक्लोज व्हेसल। समजतंय मग या ठिकाणी मी एनक्लोज व्हेसल घेतलेला आहे जे की बंदिस्त असेल आणि त्या एनक्लोज व्हेसल मध्ये मी काय घेतलेलं आहे आयडियल गॅस घेतलेला आहे या ठिकाणी दिसतंय। त्या एनक्लोज व्हेसलच्या आतमध्ये असणार आहे आयडियल गॅस। बरोबर आता हे जे व्हेसल आहे
ओके, ह्या वेसल मध्ये मी पूर्णपणे एनक्लोज आहे, ते म्हणजे पूर्णपणे बंदिस्त आहे, म्हणजे हा आयडियल गॅस बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरचा गॅस आतमध्ये येऊ शकत नाही. तसंच हे जे वेसलचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. समजतंय? या ठिकाणी मी सांगितलंय पहा, या ठिकाणी तो जो वेसल आहे त्या वेसलचा व्हॉल्यूम कसा असेल, कॉन्स्टंट राहील. कोणतंही भांडं जर आपण घेतलं, जे आपण बंदिस्त भांडं घेतलं, डबा घेतला, तर त्याचा जर व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट ते स्थिर राहत असेल आणि त्याच्या आतमधला जो गॅस आहे त्याचा देखील व्हॉल्यूम काय राहील, स्थिर राहील. म्हणजे या ठिकाणी आयडियल गॅसचं व्हॉल्यूम काय राहील, कॉन्स्टंट राहील. मग ह्या आतमध्ये जो असणारा आयडियल गॅस आहे त्या आयडियल गॅसला जर मी हीट एनर्जी सप्लाय केली, या ठिकाणी मी एक बर्नर यूज केलेला आहे, या ठिकाणी दिसतंय बर्नर, आणि त्या बर्नर मध्ये आपण काय एक फ्युएल बर्न करणार आहोत. मग ते फ्युएल बर्न केल्यानंतर त्या ठिकाणी काय हीट एनर्जी तयार होईल, उष्णता ही तयार होईल. तर ती उष्णता ज्यावेळेस ह्या आयडियल गॅसला मिळेल त्यावेळेस ह्या आयडियल गॅस काय होईल, गरम होईल. म्हणजे तो आयडियल गॅस काय होईल, इट इज हिटेड. दॅट आयडियल गॅस इज हिटेड. हिटेड म्हणजे तो आयडियल गॅस काय होईल, गरम होत जाईल. मग जर सुरुवातीला त्या आयडियल गॅसचे तापमान जर 300 असेल, 300 केल्विन हे सुरुवातीचं जर तापमान असेल, तर ते तापमान काय होईल, वाढत जाईल. ते तापमान त्याचं इन्क्रीज होईल. समजतंय? मग या ठिकाणी जर त्या आयडियल गॅसचं तापमान जर वाढत गेलं तर तो आयडियल गॅस काय होईल, प्रसरण पावायचा प्रयत्न करेल. पण या ठिकाणी तो आयडियल गॅस एक एनक्लोज व्हेसल मध्ये आहे, त्यामुळे त्या एनक्लोज व्हेसलचा व्हॉल्यूम तो वाढू शकत नाही. पण आयडियल गॅसचं प्रसरण पावायचा प्रयत्न करेल आतमध्ये. मग त्यामुळे त्या आयडियल गॅसच्या आतमध्ये प्रेशर तयार होईल. म्हणजे प्रेशर हा वाढत जाईल त्या आयडियल गॅसचा. म्हणजे यावरून आपल्याला समजतं, जर आपण त्या आयडियल गॅसला हीट एनर्जी जर दिली तर आयडियल गॅसचा प्रेशर हा काय होतो, वाढत जातो. तसंच त्या आयडियल गॅसचं टेम्परेचर सुद्धा काय होणार आहे, ते देखील वाढत जाणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो, when we supply the heat to the ideal gas, then its temperature and pressure is increased. समजतंय? आपण काय म्हणू शकता, when we heated the ideal gas, then its temperature and pressure is increased. During that time, the volume of ideal gas is remain constant. म्हणजे ते घडत असताना जो आयडियल गॅस आहे त्याचा व्हॉल्यूम आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत. समजतंय? मग या ठिकाणी जी आयडियल गॅस मध्ये प्रोसेस घडत आहे, हिटिंगची जी प्रोसेस घडत आहे, ती प्रोसेस घडत असताना आपण त्या आयडियल गॅसचा व्हॉल्यूम काय ठेवला, कॉन्स्टंट ठेवला. आपण त्या आयडियल गॅसचा व्हॉल्यूम काय ठेवला, कॉन्स्टंट ठेवला. मग तो कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आपण जर त्या ठिकाणी आयडियल गॅसमध्ये हीट जर आपण दिली, म्हणजे या ठिकाणी प्रोसेस स्टार्ट झाली. म्हणजे सुरुवातीला त्या आयडियल गॅसचा प्रेशर आणि टेम्परेचर हा कमी असेल इनिशियल पॉइंटला. सपोज इनिशियल पॉइंटला त्या आयडियल गॅसचा प्रेशर होता P1, त्या आयडियल गॅसचं टेम्परेचर होतं T1. समजतंय? म्हणजे इनिशियल स्टेट म्हणजे सुरुवातीची स्टेट. इनिशियल स्टेटला जो आयडियल गॅस आहे त्याचा प्रेशर होता P1 आणि त्याचं जे टेम्परेचर आहे ते असणार आहे V1 आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम असेल
V1 आणि टेम्परेचर असेल T1, बरोबर. मग या ठिकाणचं प्रेशर जो आहे तो असेल P1, टेम्परेचर असेल T1, व्हॉल्यूम असेल V1. समजतंय? हे सुरुवातीला. ओके, सुरुवातीला आयडियल गॅस आपण घेतला एका एनक्लोज भांड्यामध्ये, त्याचा प्रेशर होता P1, त्याचं टेम्परेचर होतं T1 आणि त्याचा व्हॉल्यूम होता V1. हे सुरुवातीला होतं, त्यामुळे आपण सुरुवातीची जी स्टेट आहे त्याला आपण इनिशियल स्टेट म्हणतो, बरोबर. आणि हा एनक्लोज व्हेसलचा व्हॉल्यूम जर आपण कॉन्स्टंट ठेवला आणि जर त्या आयडियल गॅसला जर आपण हीट एनर्जी जर दिली, जर आपण त्या आयडियल गॅसला हीट एनर्जी जर दिली, तर हीट एनर्जी दिल्यामुळे तो आयडियल गॅस काय होईल? इट इज हिटेड. आयडियल गॅस इज हिटेड. समजतंय? त्या ठिकाणी आयडियल गॅसला जर मी हीट एनर्जी जर दिली तर आयडियल गॅस काय होईल? तो गरम होईल. मग दिस आयडियल गॅस इज हिटेड अँड इट्स टेम्परेचर अँड प्रेशर इज गोइंग टू इन्क्रीज. त्याचा प्रेशर आणि टेम्परेचर काय होईल? वाढेल. ड्यूरिंग दॅट process the volume of ideal gas remains constant. मग हे घडत असताना व्हॉल्यूम जो आहे आयडियल गॅसचा तो काय राहील? कॉन्स्टंट राहील. मग फायनली तो गॅस आपण हिटेड केल्यानंतर, गरम केल्यानंतर फायनली आपल्याला त्या आयडियल गॅसचं जी काही फायनल स्टेट मिळणार आहे, त्या फायनल स्टेटला त्या आयडियल गॅसचा व्हॉल्यूम हा किती असेल? या ठिकाणी व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट राहतोय. तर सुरुवातीचा व्हॉल्यूम जर V1 होता तर फायनली त्याचा व्हॉल्यूम किती राहील? फायनलला सुद्धा त्याचा व्हॉल्यूम हा V1च असेल. समजतंय? म्हणजे इनिशियली आणि फायनली त्याचा व्हॉल्यूम हा V1च असेल आणि तो व्हॉल्यूम काय असेल? कॉन्स्टंट राहील. तो व्हॉल्यूम काय असेल? कॉन्स्टंट राहील. आणि या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत आहे या ठिकाणी प्रोसेस घडताना. त्यानंतर या ठिकाणी फायनली तो आयडियल गॅसला जर आपण हीट एनर्जी दिली तर त्याचं टेम्परेचर काय होईल? इन्क्रीज होईल. टेम्परेचर काय होईल? इन्क्रीज होईल. आणि फायनली तुम्हाला टेम्परेचर मिळेल T2. फायनल टेम्परेचर मिळेल तुम्हाला T2. समजतंय? टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर फायनल टेम्परेचर असेल T2. समजतंय? तसंच फायनल आयडियल गॅसला जर आपण हीट एनर्जी दिली तर त्याचं टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं. तसंच त्या आयडियल गॅसचा प्रेशर देखील काय होतो? या ठिकाणी तो इन्क्रीज होईल. समजतंय? कारण की इथं आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवतोय. मग कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर आयडियल गॅसला आपण हीट एनर्जी जर सप्लाय केली, म्हणजे त्याला जर आयडियल गॅसला आपण तापवलं तर त्या आयडियल गॅसचं टेम्परेचर वाढतं, तसंच त्याचा प्रेशर देखील वाढतो. मग फायनली त्याचा जो प्रेशर असेल तो असेल P2. तो इन्क्रीज झालेला असेल आणि तो P2 एवढा असेल. समजतंय? म्हणजे आयडियल गॅसची जी फायनल स्टेट आहे त्या फायनल स्टेटला आपल्याला त्या आयडियल गॅसचं व्हॉल्यूम मिळेल V1. तेच फायनल स्टेटला आणि तेच इनिशियल स्टेटला व्हॉल्यूम असेल. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट राहील. त्यानंतर फायनल स्टेटला जो आयडियल गॅस आहे त्याचं टेम्परेचर काय होणार आहे? ते इनिशियल स्टेटला होतं T1. इनिशियल स्टेटला किती होतं? T1 होतं. ते व्हॉल्यूम ते इनिशियल स्टेटला जे टेम्परेचर होतं T1 ते टेम्परेचर वाढेल आणि फायनली त्याचं टेम्परेचर होईल T2. फायनली त्याचं टेम्परेचर होईल T2. त्यानंतर सुरुवातीला प्रेशर होता आयडियल गॅसचा P1. तर या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आपण जर हीट जर दिली
तर त्याचा टेम्परेचर वाढेल आणि प्रेशर वाढेल. तर या ठिकाणी सुरुवातीला प्रेशर होता P1 आणि फायनली प्रेशर होईल P2. समजतंय? म्हणजे या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ आयडल गॅस इज इन्क्रीज. समजतंय? म्हणजे त्या आयडल गॅसला जर आपण हीट एनर्जी सप्लाय केली, हीट एनर्जी जर दिली, तर त्या ठिकाणी आयडल गॅसचा प्रेशर आणि टेम्परेचर काय होतो, इन्क्रीज होतो. समजतंय? आणि हे कधी घडतं, ज्यावेळेस त्या आयडल गॅसला आपण काय करतो, आयडल गॅसला व्हेन आयडल गॅस इज हीटेड. आयडल गॅस इज heated at constant idle gas is heated at constant volume. ज्यावेळेस आपण आयडल गॅस हा हीटेड म्हणजे गरम करतो ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, त्यावेळेस काय घडतं, प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ आयडल गॅस इज इन्क्रीज. समजतंय? ओके, तर या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. पहा, या ठिकाणी टेम्परेचर पण इन्क्रीज होताना दिसेल. टेम्परेचर होतं 300 केल्विन आणि या ठिकाणचा जो प्रेशर आहे तो होता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर सुरुवातीला. आणि जर आपण ह्याला जर हीट एनर्जी सप्लाय केली, या ठिकाणी बर्नरमधून काय होईल, जी काही ही उष्णता त्या आयडल गॅसला मिळणार आहे, ती उष्णता मिळाल्यानंतर दिसतंय या ठिकाणी तुम्ही हे जे टेम्परेचर आहे ते तुम्ही पहा, तसं या ठिकाणचा प्रेशर हा देखील तुम्हाला इन्क्रीज होताना दिसेल. हा, आपण हीट एनर्जी सप्लाय करतोय, या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज झालं आणि प्रेशर देखील इन्क्रीज झाला. परत एकदा पहा, या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होतंय, प्रेशर इन्क्रीज होतंय. दिसतंय 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर 300 केल्विन. या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होतंय, प्रेशर इन्क्रीज होतंय. समजतंय? आणि फायनली त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर हे दोन्ही इन्क्रीज झालेलं आहे. समजतंय? आणि या ठिकाणी जी काय आपण हिटिंगची प्रोसेस करत आहोत, त्या हिटिंगची प्रोसेस घडताना आपण त्याचा व्हॉल्यूम काय ठेवतोय, कॉन्स्टंट ठेवतोय. बरोबर? म्हणजे हे तर तुम्हाला समजलं की इनिशियली त्याचा व्हॉल्यूम होता V1, फायनली प्रोसेस घडल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम किती राहील, V1 राहील. समजतंय? इनिशियली प्रोसेस घडण्याच्या अगोदर व्हॉल्यूम होता V1 आणि प्रोसेस घडल्यानंतर व्हॉल्यूम किती असणार आहे, V1 असणार आहे. का? कारण की या ठिकाणी व्हॉल्यूम आपण कॉन्स्टंट ठेवत आहे प्रोसेस घडताना. मग इनिशियली फायनल स्टेटला दोन्ही ठिकाणी व्हॉल्यूम काय असेल, सेम असेल. इनिशियली सुरुवातीला प्रोसेस घडण्यापूर्वी त्या गॅसचा प्रेशर होता P1 आणि त्या गॅसला तापवल्यामुळे, हीट एनर्जी सप्लाय केल्यामुळे त्या गॅसचा प्रेशर काय वाढणार आहे आणि तो प्रेशर
फायनली प्रेशर होईल P2. समजतंय? तसंच सुरुवातीला टेम्परेचर त्या गॅसचं असणार आहे T1 आणि ते कमी टेम्परेचर असतं सुरुवातीला, आणि त्या गॅसला हीट एनर्जी दिल्यामुळे त्या गॅसचं टेम्परेचर काय होईल, वाढेल, ते इन्क्रीज होईल. मग फायनली त्या गॅसचं टेम्परेचर तुम्हाला मिळणार आहे T2. समजतंय? म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, या ठिकाणी टेम्परेचर आणि प्रेशर हा इन्क्रीज झालेला आहे आणि त्या गॅसचं व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट राहिलेलं आहे. हे कधी घडतं, ज्यावेळेस त्या गॅसवरती आपण हिटिंगची प्रोसेस करत असतो. म्हणजे त्या गॅसवरती प्रोसेस घडत असताना आपण त्या गॅसला काय करतोय, हीट एनर्जी सप्लाय करतोय, उष्णता आपण सप्लाय करतोय. ओके, समजतंय? ओके, आपण परत एकदा मेन स्लाइड कडे जाऊयात. दिसतंय या ठिकाणी? मग कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस तुम्हाला समजलं की कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की जी प्रोसेस घडत असताना जो आयडियल गॅस आहे त्याचं व्हॉल्यूम आपण काय ठेवतो, कॉन्स्टंट ठेवतो. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम आपण कॉन्स्टंट मेंटेन करणार आहोत. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे त्यासाठी आपण काय केलं, कन्सिडर अ आयडियल गॅस in enclosed vessel. Consider a ideal gas in enclosed vessel, and this ideal gas is heated. तो आयडियल गॅस काय केलाय आपण, heated, म्हणजे त्याला उष्णता दिली. This ideal gas is heated at constant volume, so that its volume does not change, so that there is no change in its volume. Then its temperature and pressure is increased. समजतंय? ज्यावेळेस आपण आयडियल गॅसला हीट एनर्जी सप्लाय करतो त्यावेळेस त्या आयडियल गॅसचं व्हॉल्यूम जर आपण कॉन्स्टंट ठेवत असेल तर त्या आयडियल गॅसचं टेम्परेचर आणि प्रेशर काय होतो, इन्क्रीज होतो. तसंच आपण काय म्हणू शकतो, सिन्स देयर इज नो चेंज इन इट्स व्हॉल्यूम, देअरफॉर वी सेड दॅट देयर इज नो वर्क इज डन ऑन दॅट आयडियल गॅस. जर त्या ठिकाणी आयडियल गॅसचं व्हॉल्यूम जर बदलत नसेल तर त्या ठिकाणी आयडियल गॅसवरती कसल्याही प्रकारचं वर्क हे घडत नसतं. म्हणजे तिथे वर्क डन काय असेल, 0 असेल. सो या ठिकाणी आयडियल गॅसला जी काही आपण हीट एनर्जी दिलेली आहे ती हीट एनर्जी त्या आयडियल गॅसमध्ये स्टोअर होणार आहे. ती त्या आयडियल गॅसमध्ये साचणार आहे किंवा त्या आयडियल गॅसमध्ये ती स्टोअर होणार आहे. मग ती जी स्टोअर एनर्जी जी स्टोअर झालेली आहे आयडियल गॅसमध्ये त्या एनर्जीला आपण त्या एनर्जीला इंटरनल एनर्जी म्हणतो, किंवा ती स्टोअर जी होणार आहे एनर्जी, ऑल हीट एनर्जी जी आपण सप्लाय केलेली आहे ती एनर्जी त्या आयडियल गॅसमध्ये स्टोअर होते इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी. त्यामुळे आपण या ठिकाणी म्हणू शकतो ऑल हीट सप्लाय टू दॅट आयडियल गॅस इज स्टोअर विथिन दॅट आयडियल गॅस इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी. ओके, इथपर्यंत समजलं?
ठीक आहे, मी लगेचच तुम्हाला दुसरी लिंक सेंड करतो आणि दुसरं लेक्चर आपल्याला लगेच स्टार्ट करू.